प्रगल्भता. प्राध्यापक श्रीधर साळुंखे लिखित लेखाचं अभिवाचन. वयोवृद्ध होणे आणि प्रगल्भ होणे यात मूलभूत फरक आहे. वय वाढणे ही निसर्गाची प्रक्रिया असते, परंतु प्रगल्भता ही जाणीवपूर्वक केलेल्या आत्मविकासाची फलश्रुती असते. अनुभव, चिंतन, आत्मपरीक्षण, संवेदनशीलता आणि विवेक यांच्या संगमातून प्रगल्भ व्यक्तिमत्व घडत असते. त्यामुळे प्रगल्भता ही केवळ बुद्धिमत्तेची किंवा ज्ञानाची किंवा प्रतिभेची नव्हे, तर संपूर्ण जीवनदृष्टीची परिपक्व अवस्था असते. प्रगल्भ माणूस परिस्थितीच्या आहारी जात नाही, तर परिस्थितीला समजून घेत योग्य निर्णय घेतो. त्याच्या कृतींमध्ये आवेशापेक्षा विचार असतो, प्रतिक्रियेपेक्षा प्रतिसाद असतो आणि अहंकारापेक्षा नम्रता असते. त्यामुळे अशा व्यक्तींच्या सहवासात समाजाला स्थैर्य, विश्वास आणि प्रेरणा मिळते. प्रगल्भतेचा पहिला पाया म्हणजे आत्मजाणीव. स्वतःचे गुणदोष, क्षमता आणि मर्यादा ओळखणारा माणूसच खऱ्या अर्थाने प्रगल्भ होऊ शकतो. स्वतःची चूक मान्य करण्याचे धैर्य आणि ती सुधारण्याची तयारी ही प्रगल्भतेची खरी कसोटी असते. जे स्वतःला परिपूर्ण समजतात त्यांच्या विकासाचा प्रवास तेथेच थांबतो, पण जे स्वतःला सतत घडवत असतात त्यांची प्रगल्भता दिवसेंदिवस वाढत जाते. प्रगल्भतेचा दुसरा आधार म्हणजे संयम. प्रत्येक प्रसंगी तत्काळ प्रतिक्रिया देणे सोपे असते, परंतु योग्य वेळेची प्रतीक्षा करणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि शांतपणे विचार करून कृती करणे हे प्रगल्भ मनाचे लक्षण आहे. वाद वाढविण्यापेक्षा संवाद साधणे, दोषारोप करण्यापेक्षा उपाय शोधणे आणि सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे हीच प्रगल्भतेची खरी ओळख आहे. प्रगल्भतेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संवेदनशीलता. दुसऱ्याच्या दुःखाशी समरस होणे, त्यांच्या भावनांचा आदर करणे आणि शक्य तेथे मदतीचा हात पुढे करणे ही जीवनाची मोठी श्रीमंती आहे. संवेदनशीलता नसलेले ज्ञान कोरडे असते, तर संवेदनशीलतेने समृद्ध झालेले ज्ञान समाजाला दिशादर्शक ठरते. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झाला आहे, परंतु माहिती म्हणजे प्रगल्भता नव्हे. पदव्या, पैसा, प्रतिष्ठा किंवा अधिकार यामुळे माणूस मोठा दिसू शकतो, पण त्याच्या विचारात जर समतोल, नम्रता आणि विवेक नसेल तर त्याला प्रगल्भ म्हणता येणार नाही. प्रगल्भता म्हणजे योग्य वेळी योग्य शब्द वापरण्याची कला आणि योग्य कृती करण्याची क्षमता. संत साहित्यामध्ये प्रगल्भतेची अनेक उदाहरणे दिसतात. संत ज्ञानेश्वरांनी अल्पवयात विश्वमानवतेचा संदेश दिला. संत तुकारामांनी संकटांच्या वादळातही ईश्वरनिष्ठा आणि समाजप्रेम जपले. महात्मा गांधींनी अहिंसा आणि सत्याचा मार्ग स्वीकारून जगाला नवी दिशा दिली. या सर्वांच्या जीवनात प्रगल्भतेचा गाभा होता. स्वार्थापेक्षा परमार्थ आणि अहंकारापेक्षा मानवता. प्रगल्भता म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वोच्च उत्कर्ष आणि मतभिन्नतेचा खुल्या दिलाने स्वीकार करण्याची क्षमता. प्रत्येकजण आपल्या विचारांनी जगतो. मतभेद असणे स्वाभाविक आहे, पण त्यातून वैर निर्माण होऊ न देणे, दुसऱ्याचे म्हणणे शांतपणे ऐकणे आणि योग्य असेल ते स्वीकारणे हा समजूतदार मोठेपणा प्रगल्भतेतूनच येतो. मीच बरोबर या हटवादी भूमिकेपेक्षा सत्य जिथे असेल तिथे मी उभा राहीन ही वृत्ती अधिक प्रगल्भ असते. मी म्हणेन तेच सत्य या हटवादापेक्षा सत्य असेल ते मी मान्य करेन ही खरी प्रगल्भता. प्रगल्भ व्यक्ती यशानं कधी उन्मत्त होत नाही आणि अपयशानं खचूनही जात नाही. यश त्याला नम्र बनवते आणि अपयश अधिक सक्षम आणि चिंतनशील बनवते. जीवनातील प्रत्येक अनुभव हा शिक्षक आहे अशी त्याची श्रद्धा असते, म्हणूनच तो प्रत्येक प्रसंगातून शिकत राहतो. कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत प्रगल्भ व्यक्तींचं योगदान अमूल्य असतं. कुटुंबात प्रगल्भ पालक मुलांना केवळ संस्कारच देत नाहीत, तर स्वतःच्या आचरणातून आदर्श निर्माण करतात. शिक्षकांची प्रगल्भता विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देते. प्रशासकांची प्रगल्भता लोकांचा विश्वास संपादन करते. राजकारण्यांची प्रगल्भता लोकशाही सुदृढ करते. त्यामुळे प्रगल्भता हा केवळ वैयक्तिक गुण नसून ती सामाजिक संपत्ती आहे.
आपल्यात प्रगल्भता येण्यासाठी वाचन, चिंतन, उत्तम व्यक्तींचा सहवास, आत्मपरीक्षण आणि अनुभवांचे तटस्थ विश्लेषण या गोष्टीत सातत्य आवश्यक असते. प्रत्येक दिवसाच्या शेवटी आज मी काय शिकलो हा प्रश्न स्वतःला विचारणारा माणूस नकळत प्रगल्भतेच्या दिशेने वाटचाल करीत असतो. दुसऱ्यांना बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची तयारी ही प्रगल्भतेची गुरुकिल्ली असते. आज समाजात संवादापेक्षा वाद, सहकार्यापेक्षा स्पर्धा आणि संयमापेक्षा उतावळेपणा वाढताना दिसतो आहे. अशा काळात प्रगल्भतेची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. सोशल मीडियावरील एका संदेशावरून नातेसंबंध तुटतात, क्षणिक रागातून मोठे निर्णय घेतले जातात आणि अपूर्ण माहितीवर ठाम मते बनवली जातात. या सर्व समस्यांवर प्रगल्भ विचारसरणीच प्रभावी उपाय ठरू शकते. प्रगल्भता म्हणजे बाह्य यश आणि झगमगाट नसतो, तर ती अंतःकरणाची समृद्धी असते. ती मनाला स्थैर्य देते, विचारांना खोली प्रदान करते आणि कृतीला मूल्य मिळवून देते. प्रगल्भ व्यक्ती स्वतःचा विकास करताना इतरांचाही विकास साधत असते. तिच्या अस्तित्वामुळे परिसरात विश्वास, शांतता आणि सकारात्मकता निर्माण होत असते. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की माणसाने आयुष्यात संपत्ती, सत्ता आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न जरूर करावा, पण त्याहून अधिक प्रयत्न प्रगल्भ होण्यासाठी करावा. कारण संपत्ती वारसा म्हणून मिळू शकते, सत्ता योगायोगाने येऊ शकते, प्रसिद्धी क्षणभंगूर असू शकते, परंतु प्रगल्भता ही केवळ सातत्यपूर्ण साधना, अनुभव आणि मूल्यनिष्ठ जीवनातूनच प्राप्त होत असते. ज्या दिवशी प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या विचारात, वागण्यात आणि निर्णयात प्रगल्भतेचा प्रकाश आणेल, त्या दिवशी अधिक सुसंस्कृत, समतोल आणि आनंदी समाजाची निर्मिती निश्चितच होईल. म्हणूनच प्रगल्भता ही व्यक्तिमत्वाचा सर्वोच्च अलंकार आणि जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थ देणारी दिव्य संपत्ती असते.